सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो आज मी एकटी घरीच होती, तर मी खिचडी बनवलेली. एक साधी खिचडी, आपली डाळ आणि तांदळाची खिचडी. तुरीची डाळ होती ती. तांदूळ घेतले, त्याच्यामुळे थोडी तुरीची डाळ ॲड केलेली. त्यानंतर कुकर ठेवलं. कुकरमध्येच मस्त खिचडी होती. मस्त असं ओलसर गेली खिचडी, छान वाटलं. त्याच्यामुळे मग मी थोडं तेल ॲड केलेलं आहे. हलकासा मी जिऱ्याचा तडका दिलेला आहे. जिऱ्याचा तडका दिल्याने खिचडी आणखी टेस्टी होते. सो मस्त असं थोडं जिरा टाकला आहे. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली आहे. आपल्याला खिचडी पिवळीच बनवायची आहे, मसाला खिचडी नाही, आपल्याला प्लेन खिचडी बनवायची आहे. त्याच्यामुळे मग मी त्यात थोडं हळद टाकली आहे आणि आपले जे वॉश केलेले तांदूळ आणि डाळ होती एकत्र करून हे त्यात ॲड केले आणि छान फिरवून घेतलं, त्याला एकत्र केलं आहे. आणि त्याच्यामध्ये मस्त मग परतून घेतल्यानंतर मीठ टाकलं आहे. त्याच्यामध्ये जेवढं मीठ लागेल, जेवढी क्वांटिटी असेल त्याच्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पाणी ॲड करायचं आहे. खिचडी आपल्याला ओलसरच आवडते, त्याच्यामुळे पाणी थोडं जास्त ॲड करायचं आहे. 3 शिट्ट्यामध्ये आपल्याला आपली खिचडी होऊन जाईल. तोपर्यंत आपण चटणी बनायला घेऊया. तर मी इथे बनवणार आहे टोमॅटो आणि कांद्याची चटणी. सो खिचडी असल्यावर आपल्याला पापड तर पाहिजेच, तर मी आधी पापड तळून घेतले. त्याच तेलात मग मी आपली चटणी बनायला घेतली. तर एक टोमॅटो चिरलेला मी आणि एक कांदा. सो त्याच्यात मी आधी राई आणि जिऱ्याचा तडका दिलेला आणि मग त्याच्यात कांदा ॲड केलेला. कांदा थोडा ओलसरच ठेवायचा, आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे. त्यामुळे मी मस्त ओलसर कांदाच आवडतो मला, जास्त भाजलेला कांदा आवडत नाही चटणीमध्ये. मग टोमॅटो ॲड केलेला मी त्याच्यामध्ये, ते परतून घेतलं, दोन एकत्र करून घेतले. त्यानंतर मी थोडं मसाले ॲड केलेले, ते थोडंसं हाय फ्लेमवर, कारण आपल्याला टोमॅटो पकायला थोडा वेळ लागतो, 2 मिनटं साधारण लागतील. तर मीठ टाकल्यावर आणखी लवकर पकतं. त्याच्यामुळे मी तिखट, मला थोडंसं स्पायसी पाहिजे होतं, त्याच्यामुळे मी तिखट पावडर हे जास्त ॲड केलेलं. तिखट, जिरा पावडर, माझ्याकडे किचन किंग मसाला तो टाकला. हळद आणि मीठ, आपल्याला हे सगळं तुमच्याकडे जेवढे मसाले असतील तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते मी तेवढं टाकले आणि त्याच्यावर प्लेट ठेवून मी हलकंसं मग पकू दिलं. 2 मिनटात आपली चटणी तयार होऊन जाते. मला फार भूक लागलेली, त्याच्यामुळे मग मी इन्स्टंटमध्ये हेच करायचं ठरवलं. तर तुम्ही बघू शकता चटणी माझी अशी काहीतरी दिसत आहे, छान अशी तर्रीदार. सो खिचडीसोबत असंच काहीतरी पाहिजे. बघू शकता माझं ताट खिचडी, चटणी आहे, पापड आहे आणि इकडे लोणचं आहे.